सिद्धाणं नमो आयिर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसा। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदार्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनम्। लक्ष्मी निवास निलयं विलीन विलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्या। जो लक्ष्मी के निलय रूप उन अविनाशी प्रभु को उरधार ग्रंथ रचूं आत्मानुशासन भव्य जनों को है शिवकार भव्य जनों को है शिवकार। आत्मानुशासन गुणभद्राचार्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे। मूलाचारमध्ये वट्टकिरी आचार्यांनी एक गाथा लिही। शिष्य प्रश्न करतो आहे, गुरुदेव सांगतो केला नाही सांग मूलाचार मधली गाथा सांगतो आहे। शिष्य प्रश्न करतो आहे की गुरुदेव पापबंध कसा होणार नाही? कदम चरे कदम चित्ते कदमासम कदम सये कदम भुंजेज्य भासेज्य एवं पावमण बज्जती। कशा प्रकारे मी आचरण केलं पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, कशा प्रकारे चाललं पाहिजे, उठणं बसणं कशा प्रकारे असलं पाहिजे की ज्यामुळे मला पापबंध होणार नाही। आचार्य उत्तर देत आहेत, त्याला सांगतायत, जदम चरे जदम चित्ते जदमासम जदम सये जदम भुंजेज्य भासेज्य एवं पावम न बज्जती। विचारपूर्वक चाला, विचारपूर्वक बोला, विचारपूर्वक बसा, उठा, खान पान सर्व गोष्टी विचारपूर्वक करा, म्हणजे सावधानतापूर्वक करा की जेणेकरून कर्मबंध पापबंध होणार नाही। अविचाराने केलेल्या गोष्टी पापबंधाचं कारण ठरतात, पश्चातापाचं कारण ठरतात। म्हणून प्रत्येक गोष्ट सावधानतापूर्वक विचारपूर्वक करा, आपले परिणाम त्यामध्ये लावून करा। पूजन अर्चन करताना देखील विचारपूर्वक भावपूर्वक क्रिया केली आपण, क्रियेचं फळ तिथं भाव किती लावले ही महत्वाची गोष्ट आहे ना। परिणाम किती लावले पूजनामध्ये, फळ परिणामाचं मिळणार आहे। भाव सुधारणार आहे तो भावामुळे सुधारणार आहे। कशामुळे सुधारणार आहे? भाव वाढला, भाव चढता असेल तर भाव सुधारणार आहे। आणि भाव जर नसेल, आपण कुठे जिथे आपला उपयोग तिथे, आपण कुठे बसलो आहोत आता? शरीराने बसलेलो आहोत स्वाध्याय सभेमध्ये, शरीराने बसलो आहोत मंदिरामध्ये, पण वास्तविक आपण कुठे? आपला उपयोग जिथे तिथं। हा उपयोग जर आपल्या स्वरूपामध्ये असेल तर स्वरूपामध्ये, उपयोग जर मंदिरात असेल तर मंदिरामध्ये, उपयोग जर घरी असेल तर आपण मंदिरात बसलेलो आहे, पण उपयोग घरी आहे म्हणजे आपण घरी आहोत। फळ कशाचं मिळणार आहे? उपयोगाचं। त्यामध्ये शुद्ध उपयोगाचं फळ धर्म, शुभ उपयोगाचं फळ पुण्य, अशुभ उपयोगाचं फळ पाप। 3 उपयोग आहेत ना। कुठेही बसलेला, शरीराने कुठेही बसला असेल, परंतु फळ परिणामाचं होणार आहे ना।
शुद्ध उपयोगाचं फळ धर्म आहे. धर्मेण परिणत अप्पाजदी शुद्ध संपयोग जुदो पावदी निवाण सुहम शुहो जित्तो सद्ग सुहम. आलं ना, कशामध्ये आलं? प्रवचन सारची 11वी गाथा आले ना. धर्मेण परिणत अप्पा, धर्माने परिणत असलेला आत्मा जर शुद्ध उपयोगाने सहित असेल तर निर्वाणाला प्राप्त होतो. धर्म काय आहे ते कितव्या गाथेत सांगितलं? 7व्या गाथेमध्ये. चारित्तम खलु धम्मो, चारित्र्य खरोखर धर्म आहे. मोह क्षोभरहित परिणामाचं नाव धर्म आहे. राग द्वेष परिणामाचं नाव धर्म आहे. समता भावाचं नाव मोह क्षोभ विहीनो परिणामो अपणो हु समो, समभावाचं नाव धर्म आहे. असा धर्माने परिणत असलेला आत्मा जर त्याचा उपयोग शुद्ध असेल तर तो निर्वाण सुखाला प्राप्त होतो. सुहो जित्तो सद्ग सुहम. आणि धर्माने परिणत असलेला आत्मा शुभोपयोगाने सहित असेल तर स्वर्ग सुखाला प्राप्त होतो. पण दोन्हीकडे कंडिशन काय? धर्माने परिणत असलेला आत्मा है ना, समभावाने परिणत असलेला, रागद्वेष मोहाने रहित असलेला आत्मा त्या ठिकाणी जर शुद्ध उपयोगाने सहित असेल तर निर्वाण सुखाला प्राप्त होतो. आणि जर शुभोपयोगाने युक्त असेल तर स्वर्ग सुखाला प्राप्त होतो. धर्माने परिणत असलेला आत्मा, मूळ गाभा आहे ना धर्माने परिणत असलेला आत्मा. धर्माने परिणत असलेला आत्मा जर शुभोपयोगाने युक्त असेल तर तो स्वर्ग सुखाला प्राप्त होतो. हे जिनधर्माचं मर्म आहे. मुख्य म्हणजे काय? मर्म समजून घेणं आवश्यक आहे. कुठली गाथा बघायची आज? काल आपण ही पाहिली होती ना. जलपाने के लिए मनुज ने कूप खोदना शुरू किया, पर खारा जल अल्प उसे पाताल लोक पर्यंत मिला, वह भी अति दुर्गंध युक्त कर्दम कीड़ों से था भरपूर, सूख गया तत्काल अहो विधि का विधान है कितना क्रूर. पाणी पाहिजे म्हणून मनुष्याने विहीर खंदायला सुरुवात केली. 44 नंबर, श्लोक नंबर 44, पान नंबर 42. विधि की चेष्टा कर्मों की उदय गति कष्टदायक है. वास्तव में इस प्यासे की प्यास कभी नहीं बुझती, अर्थात तृष्णा की पूर्ति कभी नहीं होती. किसी व्यक्ति ने जल प्राप्ति की आशा से कुआ खोदना प्रारंभ किया. जल प्राप्त करण्यासाठी कुठल्या व्यक्तीने हा दृष्टांत दिलेला आहे. त्या आशेने पाणी पिण्यासाठी विहीर खोदणं सुरू केलं. त्या ठिकाणी खोदते हुए जमीन में शिला निकली, तब भी वह पाताल तक कुआ खोदता गया. खोदता खोदता त्याला पाषाण लागला. तो पाषाण फोडून पण तो पाताळ लोकापर्यंत गेला. लवकर पाणीच लागलं नाही. त्या ठिकाणी अत्यंत कष्ट से वह भी पाताल तक कुआ खोदता गया. अत्यंत कष्ट सहने के बाद उसे दुर्गंध युक्त खारा और कीड़ों से भरा थोड़ा सा जल मिला. वह भी तत्काल सूख गया. तथा ऐसे उद्यम पुरुषार्थ से क्या लाभ है. आणि त्यांनी इतका पुरुषार्थ केला आयुष्यभर. त्या ठिकाणी विषय भोग वगैरे प्राप्त करण्यासाठी धनसंपत्ती कमवायला सुरुवात केली. धनसंपत्ती कशासाठी कमवली जाते? विषय भोगासाठी. त्या धनाने उद्या काही येत नाही म्हटलं तर कोण त्याला विचारेल? तिऱ्यांचे जीव धनसंपत्ती कमवत नाहीत का? आपण कमवतो का? तिऱ्यांच्या जीवाला त्याचा लोभ नाही का? तिऱ्यांचे जीव आपल्यापेक्षा कमी लोभी आहेत का? नाही, पण मग कमी लोभी आहेत का? तिऱ्यांचे जीव आपल्यापेक्षा अधिक लोभी आहेत. म्हणून तर त्यांनी तिऱ्यांची गती प्राप्त केलेली आहे. हे किडा मुंगे आळी वगैरे आहेत ना, यांना आपल्यापेक्षा अतितीव्र कषाय आहेत. अधिक लोभ आहे, तो दिसत नाही. त्यांचा लोभ ते जाणतात आणि केवली भगवान जाणतात. आपल्याला दिसत नाही. परंतु अतिलोभ, त्याशिवाय इतकी हीन गती प्राप्त केलेली आहे. निगोदी जीव आहेत ते सगळ्यात जास्त लोभी, सगळ्यात जास्त तीव्र कषाय आहे. सुपौर कषाय आहे ना. त्या ठिकाणी निगोद वासम न मुंचती, भावकलंक सुपौरा निगोद वासम न मुंचती. भावकलंक इतका तीव्र आहे की ते निगोदवास सोडून बाहेर लवकर येऊ शकत नाहीत. निगोदातून मरतात, पुन्हा निगोदात, पुन्हा निगोदातून उत्पन्न होतात, पुन्हा निगोदात. कारण भावकलंक इतका तीव्र आहे. तो भावकलंक जर ढिला पडला तर ते निगोदातून सुटून अन्य गतीला प्राप्त होतात. जितका ढिला पडेल तितकं. भावकलंक अत्यंत प्रचुर आहे. आपल्यापेक्षा हे तिऱ्यांचे जीव, गायी म्हैस वगैरे आहेत ना, त्या ठिकाणी तिऱ्यांचे जीव यांचे कशाय तीव्र आहेत. परंतु काही करता येत नाही. हे झाड वगैरे दिसत आहे ना,
त्यांचे कशाय आपल्याला दिसत आहे ते डोलताना वगैरे त्या ठिकाणी प्रफुल्ल झालेले वगैरे, पण कशाय भाव आपल्यापेक्षा अत्यंत तीव्र आहेत. त्यांचे कशाय त्यांचं दुःख एक ते स्वयं जाणतायत, दुसरे केवली भगवान जाणत आहेत. त्यामुळे तर त्यांनी एकेंद्रियाधिक गती प्राप्त केलेली आहे. आपले ज्याचे कशाय ढिले पडले, ज्याचे लोभाधिक परिणाम ढिले पडले, वासना ढिल्या पडल्या, तो पंचेंद्रिय मनुष्य वगैरे पर्यायाला प्राप्त झाला. इथे येऊन जर त्या ठिकाणी पुन्हा भाव तीव्र करेल, विषयासक्तता वाढवेल त्या ठिकाणी, तर पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन, पुन्हा कमी 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 ज्ञानाचा इतका विकास करत करत इथपर्यंत आला आणि पुन्हा विषयासक्तता वाढवली तर त्याच्या हातात आहे ना त्या ठिकाणी परिणाम सुधारणे का उपाय करना तथा बिघडणे का भय रखना. परिणाम सुधारण्याचा सतत उपाय केला पाहिजे, बिघडण्याचं भय ठेवलं पाहिजे. परिणाम बिघडेल तर पुन्हा पाठीमागं जावं लागेल, दुर्गतीमध्ये जावं लागेल. हे फळ कशामुळे? आपल्या परिणामाचं, आपल्या भावाचंच हे फळ आहे, दुसरे कोणी देणारा नाही. त्या ठिकाणी जसे परिणाम करेल, जसे भाव तसा भव, दुसरा कोणीही आपला भाव बदलणारा नाही. भगवान देखील आले इथं तरी ते आपला भाव बदलणारे नाहीत. जसे परिणाम करू तसा भाव. मरीचीचा भाव ऋषभदेव बदलू शकले का? कोण बदलू शकतो? आपला भाव कोण बदलू शकतो? त्या ठिकाणी शास्त्र वाचलं, ऐकलं, त्या ठिकाणी स्त्री पर्याय नको म्हणून शास्त्र वाचलं, ऐकलं, आपण शास्त्र सभेत बसलो, एवढ्याने काम होणार आहे का? मग कशाने होणार आहे? स्त्री पर्याय नको तर काय केलं पाहिजे? पूजन केलं पाहिजे, व्रत केले पाहिजे, तेवढ्याने काम होणार आहे का? मग भाव बदलले पाहिजेत. हे सगळं करून जर भाव नाहीत बदलले तर, मायाचारीचे भाव ठेवले, वक्र भाव ठेवले, कुटिलतेचे भाव ठेवले तर, पुरुष जरी असेल कुटिलतेचे भाव असेल तर पुढच्या भावात स्त्री पर्याय धारण करेल. त्या ठिकाणी भाव बदलल्याशिवाय भाव बदलणार नाही. भावाचा अभाव करण्याचे भाव ठेवले पाहिजेत. मला कोणताही भाव नको आहे, ज्या भावामुळे भाव प्राप्त होईल तो भाव हेही आहे. त्याने भावाची ओळख केली पाहिजे. कुटिलतेचे भाव सोडले नाहीत आणि बाहेरून पुष्कळ क्रिया केल्या त्या ठिकाणी तर काय होणार आहे? पुष्कळ क्रिया करून देखील त्या ठिकाणी भाव सुधारले नाहीत त्या ठिकाणी. कारण आपला भाव आहे तो भावाच्या अधीन आहे, परिणामाच्या अधीन आहे. म्हणून भाव सुधारण्यासाठी हे निमित्त कारण आहे. पूजन अर्चन, शास्त्र स्वाध्याय, देवदर्शन, परिणाम बिघडू नये, सुधारावेत, चढते राहावेत, याच्यासाठी सगळ्या ह्या क्रिया आहेत. परंतु ह्या क्रिया करत असताना देखील लक्ष भावाकडे असलं पाहिजे. त्या ठिकाणी अन्य कार्य करत असताना देखील भाव सुधारण्याचा उपाय केला पाहिजे. मायाचारी सोडली पाहिजे, कुटिलता सोडली पाहिजे, अन्यथा तिर्यंच्या गतीमध्ये उत्पन्न व्हावं लागेल. हत्तीच्या उंटाच्या पर्यायामध्ये ते का उत्पन्न झाले? ते जीव मायाचारी केली, बाहेरून त्या ठिकाणी आडंबर, धार्मिकतेचं आडंबर केलं आणि आत वक्र परिणाम सोडले नाहीत. याच्यामध्ये पण आलं ना समयसारमध्ये देखील, क्रियाकांड से ना मिले 143-44 कलश. कलश नंबर 143. हम्म 143 कलश आहे बघा. पदमिदं ननु कर्म दुरासदं सहज बोध कला सुलभं किल तत इदं निज बोध कला बलात् कलयितुं यततां सततं जगत्. क्रियाकांड से ना मिले यह आत्म अभिराम, ज्ञान कला से सहजई सुलभ आत्म राम. अतः जगत के प्राणियों छोड़ जगत की आश, ज्ञान कला का ही अरे
करो नित्य अभ्यास। इस ज्ञान स्वरूप पद को कर्मों क्रियाकांडों से प्राप्त करना दुरासद है। पदमिदम ननु कर्म दुरासदम। हे ज्ञान स्वरूपी पद आहे ते क्रियाकांडाच्या द्वारे प्राप्त करणं दुरासद आहे, अशक्य आहे, संभव नहीं है। यह तो सहज ज्ञान कला से ही सुलभ है। इसलिए हे जगत के प्राणियों, तुम इस ज्ञान पद को निजात्म ज्ञान की कला के बल से प्राप्त करने का निरंतर प्रयास करो, अभ्यास करो। म्हणून इस है ना, अतः जगत के प्राणियों छोड़ जगत की आश, ज्ञान कला का ही अरे करो नित्य अभ्यास। इसलिए जगत के प्राणियों, तुम इस ज्ञान पद को निजात्म ज्ञान की कला के बल से प्राप्त करने का निरंतर प्रयास करो। लक्ष कुठं असलं पाहिजे? निजात्म ज्ञान स्वरूपाकडे असलं पाहिजे। पूजन अर्चन करत असताना, स्वाध्याय करत असताना ज्याच्यासाठी आपण हे करतो आहे त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे। पहिले त्याचा परिचय होणं आवश्यक आहे। हे कोणासाठी करायचं? स्वाध्याय कोणासाठी करायचा? घरातून प्रयोजनाला घेऊनच बाहेर पडलं पाहिजे। प्रयोजनाचा विचार करून, कुठल्या प्रयोजनाने आपण मंदिरात चाललोय? नाही सगळे जातात म्हणून, नाही दशलक्षण पर्व आला म्हणून, सगळ्या गेलं पाहिजे, रूढी आहेत, चालीरीती आहेत म्हणून प्रयोजनामध्ये चूक झाली। आपण व्यापार धंदा करतो की नाही? कशासाठी करतो? सगळे करतात म्हणून, असं म्हणून करतो का? नाही। मग नाही केलं तर लोक आपल्याला वेडा म्हणतील, काही करत नाही, निठल्ला आहे म्हणतील, म्हणून करतो। मग कशासाठी? मूळ प्रयोजन आहे मुनाफा, नफा मिळविणे। लक्ष कुठं आहे? नफा मिळवण्याकडे। एक एक वस्तू विकतो आहे, पण त्या वस्तूमध्ये विकत असताना लक्ष कुठं आहे? याच्या मागे आपल्याला किती राहतात, है ना? मुनाफ्याकडे लक्ष नसेल तर टर्नओव्हरकडे लक्ष असतं का मुनाफ्याकडे लक्ष असतं? कशाकडे लक्ष असतं? टर्नओव्हरकडे नसतं। तर टर्नओव्हर कमी झाला तरी चालेल, पण नफा नसेल तर नुसता टर्नओव्हर करून काय उपयोग आहे? नफ्याकडे लक्ष असतं। प्रयोजन बरोबर। एक चिंटी भी प्रयोजन के सिवाय काम नहीं करती। एक मुंगी देखील प्रयोजनाशिवाय काम करत नाही, आणि प्रयोजनाशिवाय काम करेल तर तो मूर्ख म्हटला जातो। कशासाठी करता? नाही, उगीच करतो, सगळे करतात म्हणून करतो, तर तो मूर्ख म्हटला जातो। जसं ना, एखादा खड्डा खणत असेल त्या ठिकाणी आपण का खणतोय? नाही, मी उगीच खणतोय असं म्हटलं तर त्याला मूर्ख आहे हा म्हणतो। प्रयोजन आहे ना, कुठलंही कार्य करतो ते प्रयोजन आहे। तसं या ठिकाणी धर्म करायचं आहे, पूजन अर्चन करायचं आहे, शास्त्र स्वाध्याय करायचं आहे, कोणतं प्रयोजन आहे? प्रयोजनाला घेऊनच घरातून बाहेर पाऊल टाकलं पाहिजे। हालचाल करत नाही, काहीतरी प्रयोजन। मग इथं प्रयोजनाचा विचार केला पाहिजे की नाही? कशासाठी पूजन कशासाठी करायचं? रोज मंदिरात कशासाठी जायचं? शास्त्र स्वाध्याय कशासाठी करायचा? प्रयोजन आहे ना त्या ठिकाणी। का सगळे जातात म्हणून, दशलक्षण पर्व आला म्हणून नाही का? प्रयोजनामध्ये चूक झाली। मग पुण्य कमवायचं म्हणून, तरी सुद्धा प्रयोजनामध्ये चूक झाली। कारण पुण्य तर या जीवाने अनंत वेळा कमवलं आणि स्वर्गातला वैभवशाली देव पण बनला, प्रयोजन चुकलं। मूळ प्रयोजन काय आहे? मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 7व्या अधिकारामध्ये आलेलं आहे, प्रयोजनामध्ये चूक। त्या ठिकाणी पहिला पॉईंट आलाय, सम्यक ज्ञानाची प्राप्ती का होत नाही, सम्यक दर्शनाची प्राप्ती का होत नाही? त्याच्यामध्ये प्रयोजनाकडे लक्ष नाही। आणि लक्ष पुष्कळशे जीव आहे त्या ठिकाणी, 90% जीव प्रयोजनाचा विचारच करत नाही, करायचं म्हणून करत राहतात। आपण त्या कुलात, त्या परंपरेत, जैन धर्मात उत्पन्न झालो आहे म्हणून करायचं, प्रयोजनाचा विचार करत नाही। आणि जर प्रयोजनाचा विचार केला तर चुकीचं प्रयोजन ग्रहण करतात, की मला पुण्य मिळावं वगैरे, पुढचा भाव चांगला मिळावा, पण भवाच्या अभिलाषेनेच त्या ठिकाणी आत्मस्वभावाची ओळख व्हावी आणि मोक्ष प्राप्त व्हावा, शांती प्राप्त व्हावी, हे प्रयोजन घेऊन ते करत नाहीत, है ना? प्रयोजनाला घेऊनच ते कार्य केलं पाहिजे। प्रयोजनाशिवाय त्या ठिकाणी म्हणजे प्रयोजनाचा विचार करत नाहीत। म्हणून पहिल्यांदा प्रयोजनाचा विचार करणं आवश्यक आहे। त्या प्रयोजन कशासाठी हे करायचं, का करायचं, याच्यापासून मला लाभ काय, हानी काय या ठिकाणी। तर इस ज्ञान स्वरूप पद को क्रियाकांडों से प्राप्त करना दुरासद है, संभव नहीं। यह तो सहज ज्ञान कला से ही सुलभ है। इसलिए हे जगत के प्राणियों, तुम इस ज्ञान पद को निजात्म ज्ञान की कला के बल से प्राप्त करने का निरंतर प्रयास करो, अभ्यास करो। इस कलश में अत्यंत स्पष्ट रूप से कहा गया है कि किसी भी कर्म से धर्म नहीं होता।
कर्म का आशय यहाँ सभी प्रकार के शुभाशुभ भाव और धर्म के नाम पर होने वाले सभी प्रकार के क्रियाकांड से है। क्रियाकांड या ठिकाणी कर्म का आशय यहाँ सभी प्रकार के शुभाशुभ भाव आणि धर्माच्या नावावर होणारे सभी प्रकाराचे क्रियाकांड आहेत। तात्पर्य यह है कि किसी भी प्रकार के शुभाशुभ भाव या किसी भी प्रकार के धार्मिक क्रियाकांड से आत्मोपलब्धी नहीं हो सकती। कुठल्या पण क्रियाकांडाने अलग लक्षामध्ये आणि शुभाशुभ भावाने आत्म्याची उपलब्धी होत नाही। आत्म्याची उपलब्धी होईल तर आत्म्याचं लक्ष करेल तर, बाकीचं लक्ष शोधण्यासाठी आपण ह्या क्रिया करतो। अवलंबन घ्यावं लागते नाईलाज असतो। मुनींना हे अवलंबन घ्यावं लागत नाही कारण ते महासामर्थ्यशाली आहेत। आपल्याला अवलंबन घ्यावं लागतंय, अष्टद्रव्याचं अवलंबन घ्यावं लागतंय, पूजा वगैरेचं अवलंबन घ्यावं लागतंय। त्या अवलंबनाने पहिल्यांदा परिणाम नियंत्रित केले, मर्यादित केले आणि ते मर्यादित करून पुन्हा आत्मसन्मुख करायचे आहेत। पुढच्या गाथेमध्ये ते येणारच आहे। मती ज्ञान शुद्ध ज्ञानाची प्रवृत्ती पहिल्यांदा मर्यादेमध्ये घेऊन है ना, मती ज्ञानाची प्रवृत्ती मर्यादेमध्ये घेऊन, शुद्ध ज्ञानाची प्रवृत्ती मर्यादेमध्ये घेऊन आणि नंतर मर्यादेमध्ये आल्यानंतर ती आत्मसन्मुख करणं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी धर्म प्राप्त होईल। हे मर्यादेमध्ये घेण्याची बाह्य साधनं आहेत। तिथंच जर अडकला आणि पुढे गेला नाही तर त्याला धर्माची उपलब्धी कशी होईल? तात्पर्य है कि सभी प्रकार के शुभाशुभ भाव या किसी भी प्रकार के धार्मिक क्रियाकांड से आत्मोपलब्धि नहीं हो सकती, क्योंकि क्रियाकांड तो जड़ की परिणति है और शुभाशुभ भाव आत्मा के विकारी परिणाम होने से बंध के कारण है। क्रियाकांड आहे ती जडाची परिणती आहे। शरीराच्या क्रियेने लाभ काय त्या ठिकाणी, आणि त्या परिणतीमध्ये माझी परिणती असे मानेल तर मिथ्यात्वाचं महापाप लागेल। मी हात हलवतो, मी पूजा म्हणतो, मी चालित म्हणतो, मला असं म्हणता येतंय, तो पराच्या याच्यामध्ये अहंकार करेल, ते काय आहे? विपरीत आहे, मिथ्यात्वाचं पाप लागेल। आपल्या क्रियेकडे लक्ष नाही आणि शरीराच्या क्रियेला आपली क्रिया मानतो, आपली स्वतःची ओळख नाही। आत्म्याचं हित कशात आहे माहीत नाही। आत्म्याचं हित कशामध्ये आहे? आत्म्याचं हित मोक्षमार्ग प्रकाशमध्ये एक वाक्य आलं ना, आत्मा का हित तो धन कमाने में है, व्यापार धंधा करने में है। आत्मा का हित तो आत्मा को जानने में, पहचानने में और आत्मा में रमण करने में है। एकच वाक्य। कोणाचं हित? आपलं नाही, आत्म्याचं। आत्मा का हित तो आत्मा को जानने में, पहचानने में और आत्मा में रमण करने में है। तिन्ही आले याच्यामध्ये, जानना, पहचानना आणि रमण करणं, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र। याच्यामध्ये कोणाचं हित आहे? माझं हित आहे, आत्मा का हित है ना। अपने को पहचानने में है, अपने में रमणे में है। त्या ठिकाणी आपलं हित काय? मग ह्या सगळ्या क्रिया कशासाठी करायच्या आहेत? स्वतःला जाणण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि स्वतःमध्ये एकाग्रता करण्यासाठी। जितकी एकाग्रता अधिक तितका संवर अधिक। संवराने धर्माची सुरुवात होते आणि संवर कशाच्या द्वारे होतो? भेद विज्ञानाच्या द्वारे। भेद विज्ञानाशिवाय संवर होत नाही। आपल्या आत्म्याला परापासून भिन्न करेल पहिल्यांदा त्या ठिकाणी, तर संवराची प्राप्ती होते। संवर अधिकारामध्ये पहिला श्लोक दिला ना, त्या ठिकाणी काय दिला? तत्वसूत्रामध्ये 90 अधिकारामध्ये पहिलं सूत्र संवराचं आहे ना, आश्रव निरोधच संवर। आश्रवाचा आश्रव जोपर्यंत येत आहेत ते बंधाचं कारण आहे। आश्रव धर्म नाही, आश्रवाचा निरोध धर्म आहे। आश्रव निरोधच संवर त्या ठिकाणी, आणि धर्माची सुरुवात संवराने होते आणि संवराची प्राप्ती आत्मोपलब्धीच्या द्वारे होते। आपल्या आत्म्याला जाणेल तर त्या ठिकाणी संवराची प्राप्ती होते। निर्जराधिकार संवराधिकारामध्ये संपद्यते संवर एष साक्षात शुद्धात्म तत्वस्य किलोपलंबात सुरुवातच आहे ना। संपद्यते संवर एष साक्षात शुद्धात्म तत्वस्य किलोपलंबात सभेद विज्ञानत एव तस्मात् तद्भेद विज्ञानम अतीव भाव्यम। संवर कशाच्या द्वारे प्राप्त होतो? भेद विज्ञानाच्या द्वारे प्राप्त होतो। शुद्धात्म तत्वाच्या उपलब्धी संपद्यते संवर एष साक्षात शुद्धात्म तत्वस्य किलोपलंबात। खरोखर तो शुद्धात्म तत्वाच्या उपलब्धीच्या द्वारे होतो आणि शुद्धात्म्याची उपलब्धी भेद विज्ञानाच्या द्वारे होते। म्हणून भेद विज्ञानम अतीव भाव्यम, म्हणून भेद विज्ञान आहे त्याची सतत भावना करणं योग्य आहे। म्हणून या ठिकाणी सांगतात क्रियाकांड जड़ की परिणति है और शुभाशुभ भाव विकारी परिणाम आहे। शुभ आणि अशुभ भाव विकारी परिणाम, विकारी परिणामाच्या द्वारे धर्म कसा होईल? अविकारी परिणामाचं नाव धर्म आहे। जिनेंद्र भगवान कसे आहेत? अविकारी आहेत।
मला कसं बनायचंय? अविकारी बनायचं आहे. हे भगवान, मी तुझ्याकडे अविकारी बनण्यासाठी आलो आहे. विकार धर्म नाही, विकाराचा नाश करण्यासाठी आलो आहे. विकार दुःखाचं कारण आहे आणि अविकारता सुखाचं कारण आहे. भगवान मला अविकारी बनवा. भावना आहे, भाव केलेत ना बनवा, याच्यात की भगवान बनवत नाही, आपण भाव करतोय. आपल्या भावाच्या द्वारे पहिले भावना तरी येतील ना. मला अविकारी बनायचंय, मला रत्नत्रयाची प्राप्ती करायची आहे, मला शुद्धोपयोगाची प्राप्ती करायची आहे, मला आत्म्याला जाणायचंय. ह्या भावना पहिल्यांदा येतील ना. आणि ह्या भावना जसजशा तीव्र तीव्रतर तीव्रतम बनत जातील तसतसं त्याच्यामध्ये तशी परिणती होत जाईल. तरी पण त्याला भावनाच येत नाहीत असे अजून, किंवा विपरीत भावना येत आहेत, तर तो त्या फळाला प्राप्त होईल. पहिल्यांदा यथार्थ भावना येणं आवश्यक आहे. ह्या भावना प्रकट करण्यासाठी तर आपण या ठिकाणी येतो, मंदिरामध्ये येतो आपली भावना बदलण्यासाठी. जो बंध का कारण हो, धर्म कैसे हो सकता है, शुभाशुभ भाव आहे ते बंधाचं कारण आहे. तरी याच्यामध्ये एक हे पण आलं ना, कुठल्या शास्त्रामध्ये आलं बरं? अनादि मम संसार रोगस्यागद उत्तमम शुभाशुभ विनिर्मुक्त शुद्ध चैतन्य भावना. अनादि मम संसार रोगस्य आगद उत्तम. आगद म्हणजे काय? औषध. अनादि माझ्या संसार रूपी रोगावर एक उत्तम औषधी आहे. अनादि माझ्या संसार रूपी रोगावर एक उत्तम औषधी आहे. कोणती औषधी आहे? शुभाशुभ विनिर्मुक्त शुद्ध चैतन्य भावना. शुभ आणि अशुभ भावापासून मुक्त होऊन शुद्ध चैतन्याची भावना हे अनादि माझ्या संसार रूपी रोगावर उत्तम औषधी आहे. पद्मप्रभ मलधारी देवांचा श्लोक असेल, नियमसार मधला कलश असेल. अनादि मम संसार रोगस्यागद उत्तमम शुभाशुभ विनिर्मुक्त शुद्ध चैतन्य भावना. शुद्ध चैतन्याची भावना संसारूपी रोग मिटविणारी आहे. तर या ठिकाणी सांगतात, जो बंध का कारण हो वह धर्म का कारण कैसे हो सकता है, उससे आत्मोपलब्धि भी कैसी हो सकती है. कारण विपरीत दिलं तर कार्य पण विपरीत. त्या ठिकाणी जे बंधाचं कारण आहे त्याच्याद्वारे मुक्ती कशी प्राप्त होईल. इसी प्रकार क्रिया का अनुरूप जड़ की क्रिया से आत्मा के धर्म का क्या संबंध. यही कारण है कि आचार्य देव सहज बोध कला का अभ्यास करने की प्रेरणा दे रहे हैं. म्हणून आचार्य देव या ठिकाणी सहज बोध कला दिलं ना, सहज बोध कला सुलभम किल. सहज बोध कलेचा अभ्यास करण्याची प्रेरणा देऊन राहिलेले आहेत. क्योंकि आत्मा की प्राप्ति का एकमात्र उपाय आत्मानुभूति ही है. आत्म्याच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय काय आहे? आत्मानुभूती. आत्मानुभूती म्हणजे आत्म्याला जाणणं. भेदविज्ञानाच्या द्वारे आपल्या आत्म्याला जाणणं. परापासून भिन्न, विकारापासून भिन्न, संयोगापासून भिन्न, शुभाशुभ भावापासून भिन्न, शुद्ध चैतन्यमय जशी वस्तू आहे तशी जाणणं म्हणजे आत्मानुभूती. आत्मानुभूती म्हणजे काय? खूप काहीतरी मोठी वस्तू आहे आणि ती आपल्याला प्राप्त होणार नाही. अरे तिऱ्यांचे जीव ही आत्मानुभूती प्राप्त करतात, मग मनुष्य का प्राप्त करू शकणार नाही? छोटे छोटे बेडूक देखील आत्मानुभूतीला प्राप्त होतात आणि आपल्या भवाचा अंत करण्याचा मार्ग प्राप्त करतात. मग आपल्याला आत्मानुभूती का प्राप्त होणार नाही? त्या भयंकर नरकाच्या वेदनेमध्ये देखील नारकी जीव आत्मानुभूती करतात एक क्षण. आणि मोक्षाचा मार्ग एक क्षण आत्माची अनुभूती करेल तर मोक्षाचा मार्ग सुरू होईल. तू आत्मानुभूतीचा प्रयत्न कर, आत्मानुभूती निश्चित होईल. तू प्रयत्न, ज्या गोष्टीचा प्रयत्न करतो ती गोष्ट भले काही जणांना प्राप्त करण्यामध्ये वेळ लागेल पण सोडून देत नाही. काही जणांना लवकर प्राप्त होते. धन प्राप्त करण्याचा उद्यम सोडून देतो का? नुकसान आलं, अमुक झालं, दुकान चालत नाही तरी सुद्धा उद्यम चालू ठेवतो की नाही या ठिकाणी? तसं या ठिकाणी तू उद्यम चालू ठेवला तर आज नाही उद्या तुला आत्मानुभूती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तू उद्यम कर. वीर सागर महाराजांच्या कॅलेंडरमध्ये पण आहे, तू आत्मानुभूतीचा अभ्यास कर, उपाय कर. आत्मानुभूती निश्चित होते, गॅरंटी. आणि काल पण आपण पाहिलं, यदि अनवरत 6 मास हो निज आत्मा की साधना, तो आत्मा की प्राप्ती हो संदेह इसमें रंचना. तिथं पण आचार्य देव गॅरंटी देतात. अनवरत, सतत आपला उपयोग आपल्यामध्ये लावण्याचा प्रयत्न कर. स्वतःला जाणण्यासाठी प्रयत्न कर. स्वतःला जाणण्याचा पुरुषार्थ करशील तर तुला आत्मानुभूती झाल्याशिवाय आपला उपयोग आपल्यामध्ये लावण्याचा पुरुषार्थ कर. मोक्ष पुरुषार्थाच्या द्वारे प्राप्त होतो. सुखाची प्राप्ती पुरुषार्थाच्या द्वारे होते. लक्षात. धर्माची प्राप्ती पुरुषार्थ. तू इथं इतका पुरुषार्थ करतो आहे त्या ठिकाणी की व्यापार धंदा करून धन कमवतो. त्या ठिकाणी कसा धन कमवतो? त्या ठिकाणी पाताळ लोकपर्यंत त्या ठिकाणी
खंद आणि ते पाणी मिळालं, ते पण कसं मिळालं, थोडंसंच. इतका उपाय केला, 50-60 वर्षपर्यंत कष्ट केले आणि थोडंसं धन प्राप्त झालं. आणि ते पण कसं, ते धन प्राप्त झाले, भले कोणाला कमी जास्त असेल त्या ठिकाणी, पण ते पण लगेच कसं कर्दमयुक्त, किड्याने युक्त ते धन प्राप्त झालं, तरी त्याच्यामध्ये लगेच अनेक विघ्न त्याच्यामध्ये. कोणाला शरीराचा त्रास, कोणाला मुलाबाळांचा त्रास, कोणाला कोणाची चिंता, कोणाला कोणाची चिंता, कोणाला पत्नीची चिंता, कोणाला मुलांची चिंता, कशाची चिंता आहेत ना. हे कर्दम किडे धन आहे असून पण उपयोग नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत कित्येक जण. कोणाच्या कोर्ट कचेऱ्यामध्येच आयुष्य निघून जातं, कोणाचं भांडण तंटामध्ये करण्यामध्येच आयुष्य निघून जातं. अशा प्रकारे अति दुर्गंधयुक्त कर्दम किडों से था भरपूर, सुख गया तत्काल हो. आणि पाहता पाहता 10-15-20 वर्षात, म्हणजे अति थोड्या वेळात ते काय झालं, सुकून गेलं, नष्ट झालं, सोडून जावं लागलं. विधी का विधान है कितना क्रूर. तू त्याच्यासाठी इतका पुरुषार्थ करतो की जे तुला सुख देण्यामध्ये पण कारणभूत नाही, तुझ्या बरोबर पण येणार नाही, इथंच ठेवून जावं लागणार आहे. आणि प्रत्यक्ष पण पाहतो आहे, पुढच्या 57व्या गाथेमध्ये येणार आहे. त्या ठिकाणी नुसती 57वी गाथा आहे ना. की तरी सुद्धा हा, म्हणजे जसं याकडे एखाद्याला झोप लागलेली आहे आणि त्याच्या डोक्यावर जर मुसळ पडलं किंवा त्या ठिकाणी अग्नी वगैरे लागली त्या ठिकाणी, तर तो झोपेतून खाडकन जागा होतो ना त्या ठिकाणी. किंवा वाद्य वगैरे खूप वाजतायत तर तो झोपेतून जागा होतो. तसं या ठिकाणी गरजते हुए यमराजों के वाद्य के भयंकर शब्द नहीं सुनता है, सदा सुनता है, फिर भी यह भोंदू मूर्ख अकल्याण रूप मोह निद्रा को क्यों नहीं छोड़ता. काय म्हटलं, हा मूर्ख भोंदू त्या ठिकाणी सगळे वाद्य सुनतो आहे यमराजाचे. आज हा गेला, तो उद्या गेला, त्याला आज ऍडमिट केलंय, त्याला सलाईन लावलंय, तो सिरियस आहे. हे काय आहे, यमराजाचे वाद्य आहेत. हे वाद्य ऐकतो आहे, परंतु तरी सुद्धा हा जागृत होत नाही. जागा हो, आपलं हित कशामध्ये आहे त्याचा निर्णय कर. आत्म्याचं हित तर आत्म्याला जाणण्यामध्ये आहे, पहिचानण्यामध्ये आहे, आत्म्यामध्ये रममाण होण्यामध्ये आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या बाहेरच्या क्रिया आहेत. केवळ क्रियेसाठी क्रिया नाहीत करायच्या, तर आत्म्याला जाणण्यासाठी आणि त्याच्यामध्ये रममाण होण्यासाठी. जितकं योग्य प्रकाराने जाणेल, यथार्थ जाणेल आणि अधिक अधिक रममाण होईल, तितकं तितकं फळ अधिक आहे. ओम नमः सिद्धे. जय जिनेन्द्र। अब दोनों में पुरुष और स्त्री दोनों हाथ खड़े करें कि किन किन पॉइंट्स लिखे, दोनों में से किसी भी को बुलाए। बस एक ही, दो स्त्री में, तीन, क्यों बाकी को उत्साह नहीं है क्या? तीन हो गए। पुरुष में 2, 6, 7, दोनों मिलके 7 हो रहे हैं। ठीक है। नोट्स पॉइंट्स इसलिए कहे हैं कि हमारा उपयोग स्थिर होता है और नोट्स पॉइंट लिखने से पूरा जो प्रवचन का सार है वह समझ में आता है और वो हमारे लिए अच्छा है। जो लिखेगा उसका ज्ञान बढ़ेगा और जो लिखेगा उसका उपयोग स्थिर होगा, तीव्र पुण्य बंद होगा। नहीं तो उपयोग यहाँ वहां भटकेगा। तो शास्त्र में तो बैठे पर घर है मन। इसलिए अभी वर्णन आ रहा था कौन सा कि भाई पुण्योदय के बिना कितना भी पुरुषार्थ करे कार्य सिद्धि नहीं होती। यही वर्णन आ रहा था कि भाई दैव योग से जितना मिला है वो तो मिला है, अब वो दैव कहाँ तक चलेगा, वो समाप्त हो गया। तो जो क्या करता है, पुरुषार्थ करता है और पुरुषार्थ करके भी उसे कुछ नहीं मिलता, क्योंकि पुण्योदय के बिना कार्य सिद्धि नहीं होती, भले यह जो कितना भी पुरुषार्थ करे। चलो आप आ जाओ। पॉइंट्स ध्यान से सुनना, इसी में से मैं प्रश्न पूछूंगा।
पहिल्यांदा प्रश्न असा विचारला की त्याने पुण्य कशामुळे पाप बंद होणार नाही. तर संजय भाई माईक जवळ घ्या. माईक. कशामुळे पाप बंद होणार नाही, तर आपल्या ज्या क्रिया असतात त्या सावधानपूर्वक विचारपूर्वक व परिणामान व भाव आपले परिणाम भाव उपयोग सुधारले पाहिजे, तरच आपल्याला पाप बंद होणार नाही याच्यावर ध्यान दिलं पाहिजे. धर्माने परिणत आत्मा म्हणजे धर्मामध्ये ज्याचा उपयोग शुद्ध आहे असेल तरच मोक्ष होतो. जर शुभामध्येच उपयोग जर असेल तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. परिणाम सुधारले पाहिजेत. परिणाम सुधारने का प्रयत्न करना, परिणाम बिगड़ने का भय रखना. सर्वांनी आपल्या परिणामाकडं आपल्या उपयोगाकडं जर लक्ष दिलं नाही तर ते बिघडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या परिणाम आपले सतत कसे सुधारतील याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. निज आत्म्यातच लक्ष पाहिजे. आत्म्याची उपलब्धी होईल. आपल्या प्रयोजन काय आहे, तर आपली आत्मोन्नती सुख शांती हे आपले प्रयोजन आहे. जर आपण त्याच्याकरता निज आत्म्यामध्ये जर आपण लक्ष दिलं नाही तर आपले प्रयोजन सिद्ध होणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सांगितलं की धंद्यामध्ये आपले प्रयोजन कसे धनलाभ व्हावा याच्याकरता आपण धंदा करतो. तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये आपला फायदा काय आहे. महाराजांनी माताजींनी आपल्या प्रत्येक गोष्टीच्या मध्येच आपल्याला फायदा काय आहे हे जर आपण लक्षात नाही घेतलं, आपलं प्रयोजन काय आहे हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर धर्म करण्यापासून आपण वंचित राहू शकतो. कारण आपले खरे प्रयोजन हे सुख शांती आनंद हेच खरं प्रयोजन आहे. सुख जर त्याच्या ते करण्यासाठी म्हणून आपण सर्व काही बाह्य गोष्टी करत असतो. या ज्या बाह्य पूजा अर्चा संयम तप हे जे आपण काही करत असतो ते आपले प्रयोजन हे आहे की सुख शांतीकडे जाण्यासाठी करत असतो. सुख शांती ही आत्म्यामध्येच आहे हे जर आपल्याला नाही समजलं तर आपण त्या प्रयोजनापासून वंचित राहू शकतो. आत्मा को जानने पहचानने और रमने का अर्थ ही आत्मा का हित है. शेवट सांगितलं आत्मानुभूती प्राप्त करूनच मोक्ष मार्ग प्राप्त होतो. इतर आपण गोष्टी करतो ह्या बाह्य गोष्टी असते ते आत्मानुभूतीला सहाय्य करण्यासाठी आपण भटकू नये बाहेर म्हणून ते आपल्याला आपण त्याच्यात सहाय्य घेत असतो. आत्मानुभूतीशिवाय निज ध्रुव चिदात्म्याचा जर आपण अनुभव घेतला भेद ज्ञान घेतले तर आत्मानुभूती सहज प्राप्त होऊ शकते. ही आत्मानुभूती अरती संयम दृष्टी अरतीला सुद्धा आत्मानुभूती होऊ शकते. घाबरण्याचं कारण नाही. चतुर्थ गुणस्थानामध्येच आत्मानुभूती होते, सम्यक दृष्टी होतो. आता आपल्याला वाटतं आपल्याला होती का नाही, मोक्ष कुठं आहे आता आपण म्हणून आपण घरात बाहेर पडायला तयार नाही. आपल्या एक कम्फर्ट आपण झोन करून ठेवलेला असतो की आपण याच्यामध्ये काय आपण बाहेर नाही. बाहेर वातावरण तसं आहे की आपण त्यातनं बाहेर पडलो. पण शास्त्रामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की कुणीही कितीही भटकवलं तर आपल्याला आत्मानुभूती होऊ शकते, सम्यक दृष्टी आपण होऊ शकतो व मोक्षाचा मार्ग आपण या ठिकाणी आपण सुरुवात करू शकतो. म्हणून कुणीही घाबरण्याचं कारण नाही. भेद विज्ञान करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. एवढं म्हणून करतो. मैं थोड़ा सा आपसे क्षमा मांगूंगा. उन्होंने अपने भाव भी प्रकट किए हैं, नोट्स भी बताए और भाव भी बताए हैं, परंतु आपको यहाँ पर नोट्स कहने के लिए बुलाया है क्योंकि प्रवचन अभी आज आधा घंटा ही लिया है. आपकी पूजन है इसलिए.
तो कोई भी आए तो नोट्स के लिए। ठीक है, आपके लिए प्रश्न है कि यह आत्मा किससे प्राप्त नहीं होता और किससे प्राप्त होता है? समय सार का लिया था, बताया था। यह आत्मा किससे उपलब्ध नहीं होता, क्या करने से उपलब्ध नहीं होता और क्या करने से उपलब्ध होता है। 2 और 3 आप बताओ। आत्मा क्रियाकांडाद्वारे प्राप्त होत नाही तर ज्ञानपदाला प्राप्त करून। और कुछ कहा था, क्रियाकांड तो कहा, और भी कोई शब्द आया था, एक शब्द आया था, मेन शब्द है वो। क्रियाकांड से तो नहीं मिलता, और एक शब्द था शुद्ध ज्ञान प्राप्त। शुद्ध क्या शुभ? शुद्ध आत्म्याच्या प्राप्ती करूनच ज्ञानाची प्राप्ती। पूरा बता फिर से एक बार। ज्ञान स्वरूपी पद क्रियाकांडाद्वारे प्राप्त होणे कठीण आहे, म्हणून या ज्ञानपदाला निजात्म्याच्या अनुभवाद्वारेच प्राप्त करू शकतो। ठीक है, देखो शुभाशुभ कहा शब्द, शुभाशुभ से ना मिले यह आत्मराम। शुभ अशुभ और उसके निमित्त से जितने धार्मिक क्रियाकांड किया जाते हैं वे सब उससे आत्मा की प्राप्ति होगी नहीं, एकमात्र किससे होगी? हाँ, ज्ञान कला से सुलभ यह आत्मराम। ठीक है।